नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स इचलकरंजी येथील पारितोषिक वितरण समारंभ साजरा. देशभक्त बाबासाहेब भाऊसाहेब खंजिरे शिक्षण संस्था इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स इचलकरंजी महाविद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम पार पडला. 22 फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम श्रीमती सरोजिनी ताई खंजिरे सभागृह नाईट कॉलेज इचलकरंजी येथे पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर चेतन नरके यांच्या शुभ हस्ते व राहुल खंजिरे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाची सुरुवात झाली. अरुणराव खंजिरे, चेतन नरके आणि राहुल खंजिरे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. बहुसंख्य प्रमाणात विद्यार्थी-विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होते. यावेळी देशभक्त बाबासाहेब खंजिरे शिक्षण संस्थेचे चेअरमन अरुण पवार, खजिनदार वर्षा खंजिरे तसेच प्राचार्य विरूपाक्ष खानाज, गणेश खांडेकर, प्राध्यापक रामेश्वर सपकाळ, देवेंद्र बिरनाळे आदी मान्यवर उपस्थित होते. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व शील्ड देण्यात आले. बरोबर आहे ना. पण कॉल करणं हेच महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये ॲडिशनल फीचर्स असतात की तुम्ही कॅमेरा आहे, तुम्ही रेकॉर्डिंग करू शकता, मूवीज बघू शकता. त्याचं डिफरन्स त्याची प्राइस 80,000 रुपये, 90,000. बाकी त्यावेळी सगळे फोन हे 5,000 ते 7,000 होते. पण ॲपलनी वाय कंपनी म्हणजे ती WHI वाय त्यांनी सांगितलं की तुम्ही ॲपल का घ्यावा. माझी किंमत 80,000 आणि बाकीच्यांची 5,000 रुपये आहे. पण का, तर तुम्ही जर ॲपल घेतलं तर तुम्ही कूल राहाल, स्टेटस वाटेल. म्हणजे लोक म्हणते अरे ह्याच्याकडे ॲपल आहे. सो त्यांनी तुम्हाला कन्व्हिन्स केलं की वाय यू शुड बी युझिंग ॲपल अँड वाय नॉट अदर. ॲपल असेल तर तुम्ही खूप श्रीमंत आहात असं लोकांना दाखवायला कधी कधी आवडतं, पण तो त्यातला कॉन्सेप्ट होता. त्यामुळे लोकांनी 80,000 रुपये तसे व्हॉल्यूम त्याचा खूप असतो. अशा पद्धतीनं तुम्हाला आधी कॅटेगरी करून तुम्ही डिसाईड करायला पाहिजे की कुठल्या कंपनीमध्ये आपल्या कुठल्या कॅटेगरीमध्ये आपल्याला काम करायचं आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या असतील. आणि हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला असं वाटतं की तुमचा फिजिकल आणि मेंटल फिटनेस. ह्या सगळ्यांच्यामध्ये जे दररोज व्यायाम करतात त्यांनी जर हात वर करावा. 1 तास दररोज स्वतःसाठी देतात असे कोण आहेत का? आणि प्रामाणिकपणे म्हणजे मला समस्त वजनावरून फोन करताय बरोबर आहे ना. मग त्याच्यामध्ये आता तुम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. स्पोर्ट्स वॉच आहेत, इव्हनिंग वेअर्स आहेत, डेकोरेटिव्ह वॉचेस आहेत. ह्या सगळ्यांचा विचार करावा लागेल. तुम्ही जिथं शॉप ओपन केलं आहे तिथं तुम्हाला वेगवेगळे माध्यम म्हणजे तुम्ही ऑनलाईनही करायला पाहिजे, ऑनलाईन प्रेझेन्स पाहिजे तुमचा म्हणजे सेलिंगसाठी, आणि तुमचं फिजिकल पाहिजे. तुम्ही स्वतः बनवता की कंपनीचे ब्रँड्स आहेत तुमच्या? तुम्ही स्वतः बनवत नाही, ठीक आहे. मग त्यामुळे तुमच्या आजूबाजूला जे सेगमेंट्स आहेत किती अफोर्डेबिलिटी आहे त्या पद्धतीने तुम्ही ब्रँड्स ठेवणार, बरोबर आहे ना. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे तुम्हाला दिवाळी येईल, अमिताभ बच्चन कुछ मीठा हो जाए, कुछ मीठा हो जाए, स्वतः काय खात नाही पण आम्हाला खायला घालतो, असंच आहे ना. त्या पद्धतीने तुम्हाला कुछ मीठा हो जाए पण तो पण बॉक्स वगैरे छान बनव. डेकोरेटिव्ह व्हॅलेंटाईन डे आहे आजकाल, मुली म्हणतात की मला काहीतरी द्यायला पाहिजे, त्याशिवाय बायकोला पण असं नवऱ्याला आलं नाही तर मला काही घ्यायचं नाही. तो आपला टेडी घेऊन येतोय, चॉकलेट घेऊन येतोय, मरतोय आपला विचार. अशा पद्धतीनं काहीतरी तू विचार कर. गिफ्टिंगमध्ये जा, प्रीमियम तुझे मार्केट सुरू आहे. B2B म्हणजे त्यांच्या नावाने एज्युकेशन सोसायटी आहे. त्यामुळं तुम्ही जे सांगितलं की हे फार महत्त्वाचं आहे. कारण की काय वाटतं, मोठ्या बापाचा मुलगा किंवा त्याच्या घरात जन्मला म्हणजे तो असा गोल्ड स्पून घेऊन जन्मलेला असतो. तुम्ही काय काम केलं हे सांगितलं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, बरोबर आहे ना. त्यामुळं आपल्या इथं श्रमाला म्हणजे सन्मान आहे आमच्या वाटू लागलेला आहे. कारण का त्याला अत्यंत महत्त्वाचा आणि सन्मान आहे त्याला. त्यामुळे तुम्ही एक मनामध्ये एक गोष्ट बांधून घेतली पाहिजे. करिअर कुठलंही हो, म्हणजे BA BCom असेल, BSc असेल, डॉक्टरेट असेल, पत्रकारिता असेल, आणि उद्या जाऊन एंटरप्रिनरशिप म्हणजे मग अशी सांगितले की माझं दुकान आहे, मला सेल्स. आणि नरके साहेबांनी सगळ्या याच्यातून माध्यमातून त्यांना नॉलेज द्यायचा प्रयत्न केला. त्यांनी जे त्यांच्या एज्युकेशन, त्यांच्या ज्या नुसता शिक्षणातून नाही, त्यांच्या अनुभवातून त्यांनी जे परदेशामध्ये काम केलं आहे, त्यांनी जे आतापर्यंत विविध दूध संस्था असतील, बँका असतील, किंवा समाजामध्ये इतकी वर्ष म्हणजे गेली 20 वर्ष झालं ते कार्यरत आहेत वेगवेगळ्या माध्यमातून.
ह्यातून त्यांनी जे नॉलेज आपल्याला द्यायचा प्रयत्न केला ते आपण निश्चितपणानं कौतुकास्पद आहे. तुम्ही आता खास करून जे आज तुमचं म्हणजे कौतुक सोहळा किंवा तुमचं बक्षीस समारंभ म्हणतो आपण, वर्षभर आपण वेगवेगळ्या माध्यमातून शिकत असताना आपण वर्षातून एकदा गॅदरिंग आणि क्रीडा महोत्सव हा सगळ्यात महत्त्वाचा, म्हणजे आपली विद्यार्थ्यांची खरी दिवाळी शाळेची, जी मी आवर्जून प्रत्येक वेळेला सांगतो. कारण काय ह्याच्यासाठी तर आम्ही शिक्षण ज्यावेळी घ्यायचं थोडं अभ्यासात वीक असल्यामुळं, स्पोर्ट्समध्ये चांगलं असल्यामुळे स्पोर्ट्स कधी होणार, कारण का जिथं आपल्याला जादा मार्क पडतात ते प्रत्येकाला आवडत असतं. त्यामुळं जो ज्याच्यामध्ये कौशल्य ज्याच्या अंगी आहे ते चांगल्या पद्धतीने आपण कसं करता येईल हे बघण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये पुढं आपल्याला कसं कर्तृत्व आपल्याला आपलं आजमावता येईल त्याच्यात किंवा पुढं जाता येईल हे महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आत्ता मगाशी सांगितले की विविध माध्यमातून आपल्याला नरके फाउंडेशनची मदत घेऊन काय करता येईल किंवा समाजातल्या अशा विविध क्षेत्रातून आणलेले लोक त्यांनी सजेशन दिलं की विविध मान्यवरांना बोलवून आपण मार्गदर्शन जसं करतो की विद्यार्थ्यांना मी बघितलं की तुमचे प्रश्न विचारत असताना, शिक्षण घेत असताना अनेक मनामध्ये प्रश्न असतात की जे कुठेतरी आपण उत्तराच्या शोधात असतो किंवा कोणतरी एक सिनियर मोस्ट किंवा एक्सपिरियन्स माणसाने आपल्याला सांगावं. जसं प्राध्यापक आपलं निरसन करतात विषयांतर, पण विषयाच्या व्यतिरिक्त जे काही असतात की जी गोष्टी आपल्याला प्रश्न पडतात त्याची उत्तर आपण शोधत असतो. निश्चितपणानं मला वाटतं की चेतनजींच्या माध्यमातून आज बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या माध्यमातून जरी असेल तर आपल्याला आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी, आपल्याला आपलं करिअर पुढं नेण्यासाठी किंवा आपल्याला पुढं भविष्यामध्ये काय करायचं त्यांनी सांगितलं की लिहून काढा एकदा आपल्याला कुठं जायचं आहे. मग त्यांनी सांगितलं की राजकारणात, मला माहित नव्हतं की आमच्या कॉलेजमध्ये फक्त मी एकटाच निवडणूक लढवतो असं वाटत होतं. निवडणूक लढवणारे आपले विद्यार्थी पण आहेत, त्यामुळे महत्त्वाचं आहे. त्यामुळे माझं ह्या मंचावरून तुला सांगणं आहे की त्यांनी जे सांगितलं की खरोखर आता इलेक्शन ही वैचारिक विचारधाराही पाहिजेच. तुझी आयडिओलॉजी मला माहीत नाही कुठली आहे, तुझी आयडिओलॉजी जी तुला योग्य वाटेल ती तू आवर्जून म्हणजे एक राहावं. तू काय माझ्या आयडिओलॉजीशीच यावं असं काही माझं मत नाही आहे, परंतु तुला जी वाटेल ती राहा. आणि त्यांनी जे सांगितले तो सगळे महत्त्वाचे दिले, राजकारणाला देखील दिले ज्याला कोणाला इच्छा आहे आणि ज्यांना करिअर करायचं आहे, की ज्यांना एंटरप्रिनरशिप व्हायची आहे, की त्यानं खरोखर त्याच्यामध्ये नोकरी केली पाहिजे, त्यांना अनुभव घेतला पाहिजे. कारण का स्वतः घेऊन 1 लाख रुपये नुकसान करण्यापेक्षा मालकाचे 50 नुकसान झाले आणि आपल्याला अनुभव मिळाला तो ते कधीही चांगला असतो. गावात आपल्या उद्योग अगदी आमच्या इकडं पानपट्टीपासून आमचं गाव हे वेगळं आहे चेतनजी. म्हणजे कोल्हापूर सांगली व्यापारपेठ आहे, कोल्हापूर इंडस्ट्रियलायझेशन आहे. आमच्या इथे इंडस्ट्रियलायझेशन आहे, परंतु आमच्या इथे लेबर टू इंडस्ट्रियलायझेशन असा प्रवास केलेले बरेच लोक आहेत. म्हणजे 40 वर्षापूर्वी काही मंडळी आमच्या इथं, आता ही औद्योगिक वसाहत आहे 206 एकरची, इथे कमीत कमी 800-900 उद्योग आहेत. ह्यातले एक 50% मी तुम्हाला आवर्जून सांगतो की त्याचे वडील किंवा ते स्वतः की इथं नोकरीला म्हणून आलते आणि आता त्यांचे कारखाने आहेत. म्हणजे अशा पद्धतीचं. त्यामुळे आपल्या गावात म्हणजे आपण छोटी मुंबई समजतो, आपल्याला कॉस्मोपॉलिटन आहे, तुम्हाला कुठला समाज मिळणार नाही, कुठली विचारधारा मिळणार नाही असं काही नाही. सगळं आमच्या गावामध्ये आहे, सगळं बऱ्यापैकी. अशा वातावरणात आपण करत असताना अत्यंत चेतन सरांचं मार्गदर्शन झालं आणि तुम्ही त्यामुळे बोलताय आणि तो आता हा स्टेज नाही आहे, आज बक्षीस समारंभ आहे सगळ्यांचा. आणि आपण सगळ्यांनी वर्षभर केलेलं किंवा स्पर्धेमध्ये अचिव्हमेंट केलेल्या ह्या सगळ्या गोष्टीचा आज सत्कार तुमचा होणार आहे, इथं तुम्हाला डिस्ट्रीब्युशन होणार आहे. त्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद साहेब. आपल्या मनोगतामधून सर्वांना प्रेरणा दिली. यानंतर